विनंती. माझ्या वडिलांचे नाव भाऊलाल नारायण कोरडे. कसा असतो मित्रांनो बाप, कसा असतो मित्रांनो बाप. पुराच्या पाण्यातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव बाप असतो, तर मुलाच्या विरहात आपले प्राण सोडणारा दशरथ राजा बाप असतो. कसा असतो मित्रांनो बाप. माझे वडील मला खूप आवडतात, माझी खूप काळजी घेतात, मला काय हवे काय नको ते बघतात. मी आजारी पडले की माझी आईसारखी काळजी घेतात. असं म्हणतात आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. असं म्हणता बाप कुणालाच कसा दिसला नाही, बाप कुणालाच कसा दिसला नाही. वरून काटेरी आतून रसा, वरून काटेरी आतून रसा, फणसासारखा गोड असतो मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलींच्या लग्नासाठी. दुसऱ्याच्या दाऱ्या चप्पल शिजवणारा फक्त बापच असतो, फक्त बापच असतो. स्वतःसाठी काहीच करत नाही, स्वतःसाठी काहीच करत नाही. संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी अर्पण करत असतो, त्याचं नाव बाप. आपलं दुःख बापाला समाजापुढे कधीच म्हणता येत नाही. बाप असल्यावर कधीच कळलं नाही किती कामाचा असतो बाप. असह्य वेदनांचा काळजावर घाव घेणारा बाप असतो, पडद्यामागचा कलाकार असतो बाप, पडद्यामागचा कलाकार असतो बाप. बाप बाप असतो मित्रांनो, बाप बाप असतो. दिवाळीच्या सणाचा आनंद, दिवाळीच्या सणाचा आनंद फक्त तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात तुमचा बाप जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला ना, त्या दिवशी समजायचं हक्काचा उमरा नाही राहिला आता. मुलगी आणि बाप म्हणजे, मुलगी आणि बाप म्हणजे प्रेम प्रीतीचे बांधले, ते न तुटे काही केल्या. सेवा करता नाही आली आई बापाची तरी चालेल, पण त्यांना टाकून बोलू नका. पहारीने जमिनीत घाव घालावा तसा, घाव त्याच्या काळजाचे तुकडे करतो मित्रांनो. फार थोडे दिवस राहिले पाहुण्यांसारखे त्याचे, कधी निघून जाईल सांगता येत नाही. नंतर कितीही आठवण येऊ द्या, त्याच्यासाठी ढसाढसा रडा, आवाज द्या, पण एकदा गेल्यावर नाही येत परत बाप. नाही पुन्हा भेटत तो आपल्याला, त्यापेक्षा जिवंत आहे तोवर त्याची काळजी घ्या, मनापासून त्याची सेवा करा. माहित नाही मला देव भेटला तर आई बाप भेटतील, देव भेटला तर आई बाप भेटतील, पण त्यांची सेवा करता करता देव नक्कीच भेटतो. बापाची व्यथा मी गाण्यातून सांगत आहे. माझ्या डोळ्यातली आसव कोणी माय न पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या अंगावरी त्यानं राग मायेचा घातलेला, झोपडीत गळदाना बाप तसाच झोपलेला. त्याच्या अनवाणी पायांना असं चटक बसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उभा जन्म घालवला अशा पेटत्या वनव्यात, पान भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात. दिला सबूत मी त्याला शेवटच्या वक्ताला, माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या
गोष्ट बापाची सांगताना. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले.